नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM तुम्ही ट्यून केलेला आहे. आज आहे 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन. आणि बालदिन म्हणलं की आपल्या नजरेसमोर येतात ही सगळी छोटी मुलं. पण मंडळी, आजकाल पूर्वीसारखं राहिलेलं नाही. पूर्वी लहान मूल म्हणलं की खूप बाळबोध वळणाची ही मुलं असायची, पण आता नाही. आता ही मुलं खूप मॅच्युअर झालेली आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतं. वेगवेगळे विषय ते छान पद्धतीनं हँडल करतात. ग्रीन FMनं जेव्हा ठरवलं की यावेळचा हा जो बालदिन आहे तो वेगळ्या अँगलनं साजरा करायचा, म्हणजे काय करायचं, जी नॉर्मल मुलं आहेत त्यांना आपण दरवर्षी एक छान व्यासपीठ देतो. ही मुलं आपल्या रेडिओमध्ये येऊन आरजेइंग करतात किंवा इतर जी काही मुलं आहेत ती त्यांचे कलागुण आपल्यापर्यंत पोहोचवतात आवाजाच्या माध्यमातून. पण मी म्हणलं तसं की एक वेगळा अँगल घेऊन यावेळेला आपण हा बालदिन साजरा करायचा असं ग्रीन FMनं जेव्हा ठरवलं, तर तेव्हा नजरेसमोर आली ती विशेष मुलं. म्हणजे काय तर दिव्यांग मुलं. पण ही मुलंसुद्धा काही कमी नाही आहेत बरं का. कारण जेव्हा आम्ही मिरजेच्या अंध निवासी शाळेमध्ये जायचं ठरवलं, तर ही मुलं तेव्हा इतकी उत्साही होती की आमची RJ प्रिया जेव्हा तिथे गेली त्यावेळेला तिच्यासमोर या मुलांनी खूप छान छान गोष्टी सादर केल्या, गाणी म्हणली, जोक सांगितलेत. हे सगळं आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर प्रिया गेली आहे तिथे, तर आपण ऐकूया त्या मुलांनी काय काय सादर केलंय ते. हॅलो, हाय, नमस्कार. 90.4 ग्रीन FMची मी RJ प्रिया तुमच्या सोबत आहे. गुड मॉर्निंग. तर आज आहे 14 नोव्हेंबर, म्हणजेच चिल्लर पार्टीचा दिवस, होय की नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच यंदाचा बालदिन आणखी स्पेशल बनवण्याचं काम केलंय ग्रीन रेडिओनं. स्पेशल मुलांचा स्पेशल कार्यक्रम दिव्य रंग, आणि यासाठीच आज मी म्हणजेच तुमचे RJ प्रिया आणि माझ्यासोबत आहेत सध्या धनंजय जोशी सर आणि RJ मानसीसुद्धा. आम्ही सध्या आलोय नॅब संचलित कैलासवासी सौभाग्यवती सुशीलबाई दानचंद घोडावत निवासी अंधशाळा मिरज इथं. आज बालदिन औचित्य साधून या मुलांना एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम ग्रीन रेडिओनं केलंय. सो आपल्यासोबत आहेत सध्या या स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ उज्ज्वला हिरेगुडे. नमस्कार मॅडम. नमस्ते. या मुलांना दिव्यांग म्हटलं जातं. ही मुलं स्पेशल आहेत. दिव्यांग म्हणजे काय, तर त्यांना देवाचं अंग मिळालेलं असतं. सो चला आपण आज जाणून घेऊयात या स्कूलमध्ये कुठले कुठले उपक्रम राबवले जातात, किंवा या मुलांकडे जन्मजात कुठल्या कला असतात की यांना डेव्हलप करण्यासाठी हे शिक्षक किती प्रयत्न करतात, हे सगळं आपण मॅडमकडून जाणून घेऊयात. सो मॅडम, काय सांगाल? नमस्ते. जसं मगाशी तुम्ही म्हणालात की हे मुलं दिव्यांग आहेत आणि ही कशा प्रकारे घडतात, तर मी एक थोडक्यात सांगते. मुलांची शाळा जी आहे ती 2004 या साली स्थापन झालेली आहे आणि 2004 पासून आज तागायत हे अंध मुलांसाठी आमची संस्था कार्यरत आहे. अंध मुलं जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचं स्पर्श आणि श्रवण तीव्र करून त्यांना करिक्युलम ॲक्टिव्हिटी, डेली लिव्हिंग स्किल या माध्यमातून आणि प्री एज्युकेशन देऊन ही मुलं छान प्रकारे तयार केली जातात आणि नंतर त्यांना ब्रेल लिपीमध्ये शिक्षण दिलं जातं. 1ली ते 5वीपर्यंत ही मुलं स्पेशल एज्युकेशन घेतात आणि नंतर 6वी ते 10वीची मुलं ही नॉर्मल स्कूलला जाऊन त्यांच्या पद्धतीनं शिक्षण घेऊन पुढे त्यांचं जीवन हे व्यतीत करत असतात. आता जसं की सांगितलं तुम्ही, मुलांसाठी शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवतात त्यांच्यातल्या कलागुणांना वाव मिळावं म्हणून. पण असं काही आहे का प्लॅन्स की त्यांना भविष्यात त्या संधीचा उपयोग करता यावा, अशा काही प्लॅन्स आहेत का? शिक्षणाव्यतिरिक्त आमच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम असतात. स्नेहसंमेलन असतं, सांस्कृतिक कार्यक्रम असतो. जागतिक दिव्यांग दिनामध्ये मुलं सहभागी होतात. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा असतील, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा असतील, वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा असतील, गायन स्पर्धा असतील, टिळक महाराष्ट्र विद्यापीठासारख्या परीक्षा असतील. या सगळ्या परीक्षांमध्ये ही मुलं छान प्रकारे सहभागी होतात आणि छान उत्तीर्णही होतात. ह्या मुलांना शिकवताना तसं शिक्षकांनी पेशन्स ठेवून आणि त्याच्यावरती जास्त एफर्ट्स घेऊन जर काम केलं तर ही मुलं अतिशय सुंदर प्रकारे शिकतात. त्यांना भविष्यामध्ये संधीचा उपयोग व्हावा ह्यासाठी आम्ही स्पर्धा परीक्षांच्या मार्फत मुलांना मोठ्या बसवल्या जातो. जे 12वी नंतर मुलं पुढे ग्रॅज्युएशन करत असतात तर त्यांना संस्था पाठबळ देते आणि त्यांना स्पर्धा परीक्षांना बसवलं जातं. लहान वयोगटातल्या मुलांना आम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षांना बसवतो, जेणेकरून मुलांना प्रश्न उत्तरं कशी सोडवायची आहेत, भविष्यामध्ये परीक्षांना कसं सामोरं जायचं आहे या पद्धतीने त्यांना शिकवतो. गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत परीक्षांनाही मुलांना बसवलं जातं. गायन, वादन, त्या परीक्षा मुलं छान प्रकारे उत्तीर्ण होतात. ग्रीन FM यांनी हा कार्यक्रम या बालदिनानिमित्त राबवला, याबद्दल मी खरंच त्यांची आभारी आहे.
धन्यवाद. चला तर मग या लहानग्यांच्या दडलेली कलागुण आज बाहेर येणार आहेत. डायलॉग्स, मिमिक्री, गायन हे सगळं आपल्याला इथं ऐकायला मिळणार आहे. सो लेट्स गो. नमस्कार, माझं नाव साक्षी रवींद्र जाधव. मी आता 9वीत शिकते. मी आज तुमच्यासमोर एक गणपतीवरून गाणं सादर करणार आहे. त्या गाण्याचं नाव आहे अशी चिक्क मोत्याची माळ. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीस टोळ्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग तीस टोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. अशा चिक्क माळेला रेशमी मौशार दोरा ग. अशा चिक्क माळेला रेशमी मौशार दोरा ग. मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळोविली ग. चिक्क मोत्याची माळ होती ग तीस टोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव समर्थ पांडुरंग सावंत. आज मी तुमच्या समोर संभाजी महाराजांचा एक डायलॉग सादर करणार आहे. आबासाहेब काय झाले? तानाजी काकांनी अस्वलासोबत कुस्ती खेळली होती. हो, मग आम्ही वाघासोबत कुस्ती खेळू. माझे नाव श्यामसुंदर केसरवानी. मी आज खडक सिंगचा डायलॉग करणार आहे. खडक सिंग के खडकने से खडकती है खिडकियां, खिडकियों के खडकने से खडकता है खडक सिंग. माझे नाव निकिता दीक्षित. मी आत्ता 10वीत शिकते. माझ्या शाळेचं नाव नॅब घोडावत अंधशाळा मिरज. मी तुमच्यासमोर चांदन चांदन झाली रात गाणं सादर करणार आहे. चांदन चांदन झाली रात, चांदन चांदन झाली रात. एक वीरेची पाहत होते वाट, एक वीरेची पाहत होते वाट. पुण्याचा सोनार बोलवा ग, आईला नतनी घडवा ग. पुण्याचा सोनार बोलवा ग, आईला नतनी घडवा ग. लिंब ग नारळाच घेऊन ताळ, लिंब ग नारळाच घेऊन ताळ. एक वीरेची पाहत होते वाट. माझे नाव ओमकार खोत. मी आज तुमच्या समोर दादा कोंडक्यांचा एक मिमिक्री सादर करून दाखवत आहे. मास्तर, च्या आईला पोरगा यंदा पास झालं पाहिजे, नाही तुला दोतरातच गुंडाळतो च्या आईला. माझे नाव दिग्विजय पाटोळे. मी आता 10वीत शिकतो. माझ्या गाण्याचं नाव आहे ताकत रहते तुझको. ताकत रहते तुझको सांझ सवेरे, नैनों में बसिया जैसे नैनो ये तेरे, नैनों में बसिया जैसे नैनो ये तेरे. तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन. तेरे मस्त मस्त दोने, तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन. तेरे मस्त मस्त दोने, तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन. तेरे मस्त मस्त दोने. माझं नाव अभय कांबळे. मी आपल्यासमोर एक डायलॉग सादर करणार आहे अक्षय कुमार यांचा. जो मैं बोलता हूँ वो मैं नहीं करता, जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. डोंट एंग्री मी. सो गाईज, जसं की मी तुम्हाला म्हणालेच, कैलासवासी सौ सुशीलाबाई दानचंद घोडावत निवासी अंधशाळा मी इथं आले. आणि आज आपण 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिनानिमित्त या मुलांमध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी खास आपण इथं आलो. तर सध्या आपल्यासोबत आहे अवनी राबाडे. चला, आज ती आपल्यासोबत काय शेअर करणार आहे किंवा आपल्या समोर काय सादर करणार आहे बघूयात. सो अवनी. हाँ, ये मौसम नदी का किनारा, ये चल चल हवा, कहा दो दिलों ने
कि मिलकर कभी हम न होंगे जुदा। इराते ये मौसम नदी का किनारा, ये चल चल हाँ। कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा। इराते ये मौसम नदी का किनारा, ये चल चल हवा। ये क्या बात है आज की चांदनी में, ये क्या बात है आज की चांदनी में, कि हम खो गए प्यार की रागनी में। ये बाहों में बार, ये बहके निगार, लाने लगा जिंदगी का मजा। ये रातें मौसम नदी का किनारा, ये चल चल हवा। माझे नाव अभय कांबळे, माझ्या शाळेचे नाव नॅब संचलित काही सौ सुशीलाबाई दानचंद घोडावत अंधशाळा मिरज. मी आता 8वी शिकतो. मी तुमच्यासमोर मायबापा विठ्ठला गाणे सादर करणार आहे. तुझी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठल, जीव झाला कासा विस रूप धाव विठ्ठल. तुझी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठल, जीव झाला कासा विस रूप धाव विठ्ठला. तुझी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठल. पांडुरंगा विठ्ठला माय बाप विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बाप विठ्ठला. घरातच कारावास सोसलार रातंदिस, तुझा म्हणून या कौल नाही उलाडली यस. हो घरातच कारावास सोसलार रातंदिस, तुझा म्हणून या कौल नाही उलाडली यस. माझे नाव पीर मुजावर, मी आता 3रीत शिकतो. माझ्या गाण्याचं नाव आहे समोर इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया जी कमेंट्री सादर करणार आहे. टीम कुछ समय पहले टॉस जीता था कप्तान रोहित शर्मा ने. इसके अलावा गेंदबाजी करने का फैसला, सामने वाली टीम को बल्लेबाजी करने का मंत्र दिया था. फिर इसके अलावा इंडिया टीम में थोड़ा सा बदलाव है. रोहित शर्मा के साथ ईशान किशन, फिर बल्लेबाज विराट कोहली, सूर्य कुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, रविंद्र जडेजा, आर अश्विन, तेज गेंदबाज अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज और शमी. पहली गेंद करने के लिए अर्शदीप सिंह तैयार. पहली गेंद बल्ले के बीचों बीच लेते हुए बल्लेबाज ट्रायस हेल्ड ने खेल दिया है. एक टिप्पे के बाद मिड विकेट के क्षेत्र में सिमरगा के पार 4 रनों के लिए गजब का चौका है ये बल्लेबाज ट्रायस हेल्ड के बल्ले से. दूसरी गेंद करने के लिए गेंदबाज वापस अर्शदीप सिंह तैयार हैं. दूसरी गेंद करने के लिए ऑस्टम से काफी ज्यादा बाहर गेंद, बल्ले का बाहरी किनारा, गेंद विकेट कीपर ईशान किशन के दस्तानों में और बल्लेबाज आउट हो चुके हैं. ट्रॅव्हिस हेड 2 गेंदों में 4 रन बना के पविलन. गाईज, जसं की मी तुम्हाला म्हणालेच, बालदिनानिमित्त आपण आज आलोय नॅब संचलित कैलासवासी सौ सुशीलाबाई दानचंद घोडावत निवासी अंधशाळा मिरज इथं. आता आपल्यासोबत आहेत या स्कूलचे चेअरमन विष्णू तळपुदे सर. तर चला तर मग या सरांकडून आपण या शाळेविषयी, या शाळेमध्ये कुठले उपक्रम राबवले जातात हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार सर. ते आमची जी शाळा आहे अंधशाळा, ती नॅब मिरज शाखा याचा एक उपक्रम आहे. 2004 सालापासून ही शाळा कार्यरत आहे. सुरुवातीला अगदी 7 मुलांपासून ही शाळा सुरू झाली. आत्ता आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 70 विद्यार्थिनी आहेत आणि आम्हाला 1ली ते 5वी मान्यता आहे, शासन मान्यता. 40 संख्येला मान्यता आहे. प्रत्यक्षामध्ये आमच्याकडे 46 विद्यार्थी आहे प्राथमिक, आणि हायस्कूलचे विद्यार्थी जे 6वी ते 10वी ते आम्ही डोळस शाळेमध्ये बिरजेमध्ये विद्यामंदिरमध्ये घालतो, जेणेकरून त्यांना डोळस विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं त्यांचा अभ्यास होईल. आपण 1ली ते 5वी त्यांना ब्रेलमध्ये शिकवतो. अभ्यासक्रम तोच जो सर्वांसाठी असतो, तोच अभ्यासक्रम. आपल्या अंधांसाठी वेगळा अभ्यासक्रम नाही.
आणि फक्त शालेय अभ्यासक्रमामध्ये मुलं चांगली व्हावीत, म्हणजे उत्तीर्ण व्हावीत, वरच्या वर्गात जावीत, याशिवाय त्यांची सर्वांगीण प्रगती कशी होईल, निरनिळ्या करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याला कसा भाग घेता येईल, या दृष्टीनं आपण सर्वतरी प्रयत्न करतो. आपल्या शाळेमध्ये संगीत विभाग आहे. संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं जातं, वाद्याचं शिक्षण दिलं जातं. त्याच्यासाठी वेगळे ट्रेनर आहेत किंवा बुद्धिबळाचे सुद्धा आपल्याकडे ट्रेनर आहे. बुद्धिबळ शिकवलं जातं आणि निरनिळ्या अपंगांच्या स्पर्धामध्ये आमचे विद्यार्थी भाग घेतात. आमच्या शाळेची क्रिकेट टीमसुद्धा आहे. अंधांच्या क्रिकेटमध्ये ते भाग घेतात. त्यांना सर्व साहित्य आणि प्रशिक्षक उपलब्ध करून दिले. किंवा आपण सगळ्या अंध मुलांना पोहायला शिकवतो आणि स्पर्धात्मक पातळीवर पोहतील इतपत तयार करतो आणि त्यासुद्धा स्पर्धेमध्ये ते आमचे विद्यार्थी भाग घेतात. शिवाय आता आमचा भावी उपक्रम आहे की मी मलखांब शिकवायची सोय इथं करतो आहे मुलांना, जेणेकरून योगासन आणि मलखांब हे करता यावं, शिकता यावं. त्यासाठी स्पेशल ट्रेनर प्रत्येक विषयामध्ये आपण आता 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा ते डोळशाळेमध्ये जातात. ज्यावेळेला त्यावेळी वर्गात मुलांची संख्या 50-60 असते, त्यामध्ये एकच अंध असतो आमचा. तर त्याच्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी विशेषतः गणित, इंग्रजी हे जे विषय त्यांना अवघड जातात त्याच्यासाठी स्वतंत्र आपण इथं व्यवस्था केली त्यांची. त्यासाठी आमचे बाहेरून शिक्षक आपण येतो आणि ते त्यांचं वेगळ्या प्रकारचं त्यांना बरोबरीत आणायचा प्रयत्न करतात शाळेच्या बरोबरीमध्ये अभ्यासात. असे बरेच उपक्रम आपण करतो आणि निरनिराळ्या स्पर्धामध्ये आमची मुलं येतात. किंवा बालरंगभूमीमध्ये परवा कार्यक्रम झाला अंधांसाठी, त्यामध्ये आपल्या स्पर्धेत भाग घेतला मुलांनी आणि त्या आपली गुणवत्ता दाखवतात. आणखी मुख्य म्हणजे सगळ्यांच्या बरोबरीनं त्यांचे नंबर्स येतात. म्हणजे आपण असं समजतो की हे वेगळे नाही आहेत कोण, डोळस मुलांच्या बरोबरीचीच आहेत हे सगळे, इतपत आपण तयार करायचं. अगदी एका वाक्यात जर का मला सांगायचं झालं तर एका मध्यमवर्गीय घरामध्ये मुलाला जे मिळतं त्याच्यापेक्षा जास्त आमच्या शाळेमध्ये मिळतं. कारण मी असं म्हणायचं कारण असं आहे की आमची शाळा विना अनुदानित मोफत निवासी शाळा आहे. खरंच सर, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आज आम्हाला इथे येण्याची तुम्ही संधी दिलीत आणि मुलांसोबत आम्हालाही आमचं बालपण पुन्हा एकदा अनुभवता आलं. खरंच खूप छान झाला आजचा हा कार्यक्रम. चला तर मग ऐकत रहा 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.